पुण्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगेंनी अखेर मागे घेतलंय। काल रात्री मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली। अभ्यासकांच्या सुचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी रात्री 10:30 वाजता जरांगे पाटलांची भेट घेतली। सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी पाणी पिऊन उपोषण मागे घेतलंय। दरम्यान शासन निर्णय काढण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे। तसंच शासन निर्णय न दिल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही देण्यात आलाय। आपण त्याला मागण्या केल्या, त्याच्यावर त्यांनी एक मसुदा तयार केला। 58 ला कुणबी नोंदी सापडल्या होत्या आपलं असं म्हणणं आहे। त्या कुणबी नोंदी त्याचा दस्तावेज आम्हाला द्या, म्हणजे आम्ही मराठा समाजाला फोन करून सांगू की तुमची नोंद निघाली म्हणून। त्यांनी ते देण्याचं मान्य केलं। केलंय का? हो म्हणते। ज्या 58 लाख नोंदी सापडल्या त्यांचे कुणबी प्रमाणपत्र द्या। 39 लाख जवळपास दिले, जे राहिले ते द्या, तर त्याच्यावर बी कारवाई करतो म्हणून त्यांनी सांगितलंय। ते पण देतो। मराठा आणि कुणबी याला सेपरेट मंत्रालय स्थापन करा हे त्याला सांगितलंय। त्याला मी महिना नाही ऐकत साहेब, त्याला म्हणतोय, त्याला नाही ऐकत महिना। मंत्रालय स्थापन करायला मंत्र नाही। आपण सध्या मराठा आरक्षण कक्ष आपण स्वतंत्र स्थापन मंत्रालयात करतोय, ज्यामध्ये स्वतंत्र अधिकारी राहतील त्यासाठी त्यांना मंत्रालय नाही मंत्रालय कोणाला दिलेलं नाही अजून, फक्त स्वतंत्र कक्ष आपण त्यासाठी करतोय। ते ओबीसी मंत्रालय नाहीये। सातारा संस्थांच्या बद्दल माझं म्हणणं होतं ते GR लगेच काढायचं। सकाळी माझं त्यांचं बोलणं झालं, पण ते म्हणले कोर्टात जाऊ नये, पुन्हा चॅलेंज करू नये म्हणून 1 महिन्याचा आम्हाला वेळ द्या। आणि पश्चिम महाराष्ट्राला सुद्धा हे होते अभ्यासक, त्यांना विचारलं, त्यांनी काय आता मी जर उद्याच उद्या काढायला होतं जे अर्थ ते काढते बिदा भाऊपोटी। कोर्टात गेलं ते पुन्हा म्हणते आम्ही म्हणलो 1 महिना टाइम द्या, तुमच्यामुळे कोर्टात गेलं म्हणजे मराठीचं भांडण लावून देते। त्याच्यापेक्षा 1 महिना वेळ द्यायला पडतोय, तिथून पुढे त्यांना कोर्टात झुंज नाही, त्यांना झुंज नाही। त्यामुळं ती 1 महिना वेळ आम्ही त्याला देणार आहे। सूचना 3 दिवसाच्या आत म्हणजे मंगळवारी कॅबिनेटला सूचना पुऱ्या निघणार। फक्त महिन्याचे 2च विषय, केशरचा एक विषय सरसकट राज्यातल्या आणि एक सातारा गॅजेटचा महिन्याचा विषय, बाकीचे सगळे तातडीचे। जर या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा मंजूर झाल्या नाही तुमच्या पद्धतीने, तर तुमची पुढची भूमिका काय राहील? आता तरी मला नाही वाटत, कारण त्या मंजुऱ्या मुख्यमंत्र्यांनी देणार आहेत असं त्यांनी विखे पाटील साहेबांनी त्यांनी दोघांनी सांगितलं। म्हणून मला वाटतं आता थांबणार नाही, नसता मग या दोघांना जबाबदार धरणार आहे आणि पुन्हा आंदोलन सुरू करणार। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रवी मुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। रवी, जरांगेंनी काल उपोषण सुरू केलेलं होतं आणि त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी हे उपोषण सोडलेलं आहे। नेमका काय तोडगा निघालेला आहे, काय अपडेट्स आहेत? खरं तर 30 मेच्या सकाळी 10 वाजता सुरू केलेलं उपोषण काल रात्री मध्यरात्री म्हणजे पहाटेच्या सुमारास जवळपास 1 वाजता ते सुटलेलं आहे। खरं तर मनोज जरांगेंनी 14 मागण्या सरकारपुढे मांडलेल्या होत्या आणि त्यानुसार सरकारने एक ड्राफ्ट तयार केलेला होता। त्यामुळे सरकारने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा देखील देण्यात आलेला होता आणि त्या ड्राफ्टच्या अनुषंगाने मनोज जरांगेंनी सरकारने अध्यादेश काढावे अशा प्रकारची मागणी केली होती आणि त्याला मंगळवारपर्यंत आपण हे आदेश काढू अशा प्रकारचं उत्तर विखे पाटील यांनी दिलं। त्याचं कुठंतरी मनोज जरांगेंचं समाधान झालं। यातील 2 मागण्या आहेत, त्याला मात्र मनोज जरांगे यांनी 1 महिन्याची मुदत सरकारला दिलेली, जो म्हणजे सातारा गॅजेटियर असेल आणि दुसरं आहे की स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालयाची स्थापना, यासाठी मनोज जरांगेंनी 1 महिन्याची मुदत सरकारला दिलेली आहे। आणि अर्थात त्यांनी तो इशारा परत एकदा दिलेला आहे की मंगळवारपर्यंत जर सरकार आदेश काढत नसेल तर आपण पुन्हा एकदा उपोषणाला बसू। खरं तर पूर्ण दिवसभर सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांचे अभ्यासक, यावेळेस विशेष बाब ही होती की मनोज जरांगे यांनी काही अभ्यासक बोलवले होते आणि अर्थात त्यांच्या मान्यतेनं आपण हा सगळा मसुदा स्वीकारत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळं या सगळ्या चर्चेनंतर पहाटे 1च्या सुमारास मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांच्या समेत त्यांनी पाणी पिऊन हे उपोषण सोडलेलं आहे आणि 2 मुद्द्यांना 1 महिन्याची मुदत देत इतर 12 मुद्द्यावरती सरकार सकारात्मक असून त्या संबंधाने आदेश काढत असल्याचं सरकारने जाहीर केल्यानंतर हे उपोषण स्थगित झालेलं आहे।
अगदी हे उपोषण आता स्थगित झालेलं आहे. धन्यवाद रवी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर जरांगेंच्या कोणत्या मागण्यांवरती काय तोडगा निघालेला आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. तर काय तोडगा निघालाय आपण जाणून घेतोय. 58 लाख नोंदींचे दस्तावेज जरांगेंना देणार. त्याचबरोबर नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार. ही एक प्रमुख मागणी जरांगेंनी केलेली होती. पुढे जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त 15 दिवसांमध्ये बैठक घेणार आहेत. सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी 1 महिना वेळ हा देण्यात आलाय. तर न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षांची मुदतवाढ देखील मिळाली आहे. प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांची ही स्वतंत्र हेल्पलाईन असणार आहे. तर मंत्रालय मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार आहे. तर अशा पद्धतीनं हा तोडगा काढण्यात आलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.